जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अकोले येथील साई केअर हॉस्पिटल येथे विशेष मूळव्याध पाईल्स निदान व उपचार मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर 8 मार्च रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून शिबिरातील रुग्णांना शस्त्रक्रियेत 50% सवलत देण्यात येणार आहे। महिला दिनानिमित्त अकोले तालुक्यातील प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहावे असे आवाहन MSIU सर्जरी व कन्सल्टंट प्रोक्टोलॉजिस्ट डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांनी केले आहे। कुटुंब, करिअर आणि समाज या तिन्ही आघाड्यांवर सक्षमपणे उभे असलेल्या महिलांनी स्वतःच्या आरोग्यालाही तितकेच प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। विशेषतः पाईल्स, फिशर, भगंदर, गुदव्रण, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता व IBS यांसारख्या गुदरोगांकडे अनेक महिला संकोचामुळे दुर्लक्ष करतात। मात्र वेळेवर निदान आणि आधुनिक उपचारांमुळे हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात, असे डॉक्टर गीते यांनी स्पष्ट केले। आधुनिक लेझर तंत्रज्ञानामुळे गुदरोगावरील शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, कमी वेदनादायक व कमी रक्तस्रावाची झालेली आहे। पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत लेझर उपचारांमुळे रुग्ण लवकर बरे होतात आणि दैनंदिन जीवनात पुरोगमन करणे शक्य होते। जर्मन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने उपचार केल्याने अचूकता आणि सुरक्षितता वाढते, असे त्यांनी नमूद केले। प्रसूतीनंतर हार्मोनल बदलांमुळे किंवा बद्धकोष्ठतेमुळे महिलांमध्ये मूळव्याध आणि फिशरचा त्रास वाढू शकतो। लाज किंवा भीतीमुळे उपचार टाळू नयेत। सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचार, इंजेक्शन थेरपी आणि लेझर शस्त्रक्रियेने संपूर्ण बरे होणे शक्य आहे। निरोगी स्त्री म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज, असा संदेश देत महिला दिनी प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याची तपासणी करून संकोच बाजूला ठेवत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले। मला मूळव्याधाचा 3 वर्षापासून त्रास होता। तर 3 वर्षात मी आपलं चालू दवाखान्यात जाणे, गोळ्या घेऊन तेवढे तात्पुरतं दम बरे होत। आता आमच्या जानेवारी महिन्यात आमच्या गावचा सप्ताह होता। त्या सप्त्यामध्ये थोडी हालचाकारी होऊन माझी 31 डिसेंबर रोजी माझी पोट दुखायला लागली। पोट दुखायला लागले असताना मी मुलांना सांगितलं असं होते, मला काय केलं, मग ते मॅडम इथे याचा आम्हाला तपास लागला म्हणजे आपल्याला विजिटला येतात। मी मग गुरुवारच्या दिवशी इथं आपल्याला आलो आणि त्यांच्या समक्ष त्यांना ते जखम दाखवून त्रास काय होत होता तो बोलू, त्यांची संपर्क झाला। त्यांनी सांगितलं म्हणून म्हणे काका म्हणजे बा त्याचं ऑपरेशन करावं लागेल। मग शुक्रवारी मी संगमनेरला जाऊन तिथं ट्रीटमेंट घेऊन त्याची लगेच ते ऑपरेशन केलं त्यांनी। मग शनिवारी त्यांनी मला शनिवारी त्यांनी 1च्या दरम्यान त्यांनी मला डिस्चार्ज करून दिला। त्याच्यावर मी प्रत्येक गुरुवारी इथे येऊन तपासणी करून घेतो त्यांच्याकडून, औषधे ते देतात। आठवड्याला मी परत त्यांच्या घालून मला आज 3 आठवडे झाले। मला एकदम 100% असं चांगलं वाटायला लागले। आज संडास बिंडास समजा पद्धतशीर होते, काही दुखत नाही, काय नाही। आज मी त्यांच्या तिथेच विजिट घेऊन त्यांच्या गोळ्या औषधं घेतलेली आहे। असं गीते मॅडमला मी धन्यवाद देतो, त्यांच्या आभारी। मला त्रास आला 1 रुपया सुद्धा त्रास द्या। सोनाली मॅडमकडे येण्यापूर्वी मला खूप पेन्स होत होते। ॲक्च्युली हा त्रास मला डिलिव्हरीनंतरच झाला। तो मी 7-8 वर्ष बेअर केला। त्याच्यानंतर मॅडमकडे आले आणि रविवारच होता, म्हणजे मॅडमला म्हणजे वेळ नसतानाही त्याने बोलवून घेतलं। त्या स्वतःहून माझ्यासाठी आल्या, त्यांनी मला वेळ दिला आणि सांगितले की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला ऑपरेशन करणं हेच गरजेचं आहे। म्हणून मग मी लगेचच ते तयार झाले, कारण मला खूपच त्रास होत होता की जो त्रास मी खूप वर्षापर्यंत बेअर करत होते किंवा सहन करत होते। मॅडमने ज्यावेळेस मला ॲक्च्युली ट्रीट केलं आणि औषधं दिली, नंतर लेझर त्यांनी मला ऑपरेशनची डेट वगैरे सांगितली, माझ्या मनाची पूर्णपणे तयार झाली होती, कारण त्या ऑपरेशनच्या त्रासापेक्षा मी जो काही त्रास सहन करत होते तो खूप मोठा होता। आणि खरोखरच ऑपरेशन खूप छान झालं
आजही मी आता एकदम छान ठणठणीत मॅडम समोर आलेली आहे. खूप छान वाटलंय आणि जो काही फ्रेशनेस मला बिफोर वाटत नव्हता किंवा खूप त्रास होत होता, तर तो आज कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. मॅडमने खूप सुंदर अशा चांगल्या प्रकारे माझं लेझरचं ऑपरेशन केलं. आय फील व्हेरी ग्लॅड फॉर इट. हॉस्पिटलबद्दल सांगायचं झालं तर खूपच सुंदर असं स्टाफ आहे, कोऑपरेटिव्ह आहे आणि ज्या काही आपल्या शंका असतील त्याचं प्रॉपरपणे निरसन करणारे अशी ही टीम आहे. मला विशेषतः थँक्यू म्हणायचे तर म्हस्के सर, म्हस्के मॅडम, तसेच सोनाली मॅडम आणि गीते सर यांनी खूप छान प्रकारे ह्या हॉस्पिटलच्या लोकांना चांगल्या प्रकारे स्टाफला पण सांभाळले आणि पेशंट्सला तर खूप छान प्रकारे ते चांगल्या प्रकारे त्यांचं शंकेचं निरसन करून त्यांना चांगल्या प्रकारे प्रॉपर वेने ते चांगल्या प्रकारे ट्रीट करताय. एवढंच मला सांगावं असं वाटतं आणि खरंच पुन्हा एकदा मी सोनाली मॅडमची खूप आभारी आहे की त्यांनी मला चांगल्या प्रकारे ऑपरेशन करून आज मी तुमच्यासमोर ठणठणीत आहे. थँक्यू. नाही, खूप छान केलं. नमस्कार, माझं नाव किरण दिलीप वरपे. मी राहणार चिकणी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मला डिसेंबर 2024 पासून मुळव्याधचा भरपूर असा त्रास होता. त्यानंतर मी आयुर्वेदिक औषधं खाल्ली, पण आयुर्वेदिक औषधानं तेवढा मला फरक पडला नाही. माझे फॅमिली डॉक्टर जाधव सरांकडून मला KM हॉस्पिटलमधील डॉक्टर सोनाली गीते मॅडमचा रेफरन्स भेटला. त्यानंतर इथे असं सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल आहे संगमनेरमध्ये. येथे आल्यानंतर मॅडमने माझं लेझर ट्रीटमेंटद्वारे माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. ऑपरेशननंतर कुठल्याही प्रकारचा त्रास मला झाला नाही. त्यानंतर एक 5-6 दिवसानंतर मला हळूहळू बरे वाटू लागले आणि आता एकदम व्यवस्थित मला वाटतं आहे. थँक्यू फॉर सोनाली गीते मॅडम. माझं 2-3 वर्षापासून त्रास होत होता. त्याच्यानंतर मी KM हॉस्पिटलला आले. तिथे सोनाली मॅडमने माझं ऑपरेशन केलं आणि मला 2 दिवसामध्येच त्रास कमी झाला माझ्यावाला.